तर रामभाऊ, 2 तारखेला बहुतेक एकादशी आहे. ह्या एकादशीच्या दिवशी मंगळवारी निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर सिद्धपुरुष, गैनीनाथ यांचे शिष्य आणि ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु बंधू यांचा अप्रितम आणि अतिशय महत्त्वाचा सोहळा त्र्यंबकेश्वर महादेवच्या पायथ्याशी मध्यमगडावरती आहे. तिथे जाण्याचा योग आपल्याला प्रस्तावना रात्री किंवा परवा आलेली आहे, पण आपण काही कारणास्तव तिथे उशिरा जाणार आहे. म्हणजे 17 तारखेच्या एकादशीला, देवशयनी आषाढी एकादशीला इथे उपास करून लगेच निघणार आहे, किंवा त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेच्या आसपास गुरूंचं दर्शन करून आपण पुन्हा त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराजांचं विशेष दर्शन, आध्यात्मिक दर्शन करण्यासाठी आणि चक्रधर स्वामींच्या तपकेंद्राचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. तर बहुतेक ब्रह्मगिरीची आपल्याला तिथे एक चांगली प्रदक्षिणा पण घडेल, कारण की त्या 13 ते 14 गावामध्ये ती प्रदक्षिणा करावीच लागते. भोलेनाथांचा आदेश, आदिनाथ भोलेनाथांचा आदेश. आणि त्यातच आपल्याला 2 वर्षाच्या सिद्धी प्राप्त झाल्यात. अतिप्रचंड अतिदिव्य सिद्धी. आई माता गोदावरी यांच्या तीर्थामध्येच भोलेनाथाने आपल्याला आमंत्रण दिलं होतं. आणि अशा प्रकारे तपप्रक्रियेने आपण प्रखर झालेलो आहोत. आणि त्या तपातूनच आपण महाराष्ट्र, भारत आणि विश्व घडवत आहोत. म्हणजे आपणही विश्वाचे आर्त प्रगटले माझ्या मणी, अशा प्रकारचे सिद्धपुरुष नाही आहोत, पण आपल्याला छोट्या छोट्या सिद्धी देऊन गणरायाने कृतार्थ केलेलं आहे. तर अशा प्रकारे घाटकोपरसाठी मी बराचसा हातभार लावत आहे, पण तुम्ही मोठे असल्यामुळे तुमचं नाव होणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. ओके. स्वामी समर्थ.